लातूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुखांनंतर लातूरच्या काँग्रेसची जबाबदारी त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्यावर आली आहे। अमित देशमुखांनी त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख यांना देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलाय। देशमुखांचा हाच फॉर्म्युला औसा तालुक्याचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी अवलंबलाय। त्यांनी देखील त्यांचे सुपुत्र शरण पाटील यांना उस्मानाबाद जिल्ह्यामधनं आलूर गटामधनं जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून दिली आहे। दरम्यान लातूरच्या देशमुखांचा राजकीय लातूर पॅटर्न आता उस्मानाबादमध्ये देखील पाहायला मिळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय विलासरावांनंतर लातूरच्या काँग्रेसची जबाबदारी विलासरावांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्यावर आली आहे। विलासरावांचा राजकीय वारसा जपत अमित देशमुखांनी आता त्यांचे लहान बंधू धीरज देशमुख यांना देखील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरवत धीरज देशमुखांची राजकीय लॉन्चिंग केली आहे। लातूरच्या देशमुखांचा हाच फॉर्म्युला वापरत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी देखील त्यांचे चिरंजीव शरण पाटील यांना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आलूर गटामधनं जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून दिली आहे। देशमुख आणि पाटलांनी तरुण चेहरा समोर करत पुन्हा जिल्हा परिषदेवर ताबा मिळवण्यासाठी प्रचाराचा धुराळ उडवलाय। घराणेशाहीवरती कितीही राजकीय टीका झाल्या तरी लातूर आणि उस्मानाबाद या शेजारील जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं राजकीय वारसा आपल्याच घराण्यामध्ये ठेवलाय। मात्र ही लोकांचीच मागणी असल्यामुळे आम्ही निवडणुकीमध्ये आल्याचे नवखे उमेदवार सांगतायत। असं असलं तरी लातूरच्या देशमुखांचा राजकीय लातूर पॅटर्न आता उस्मानाबादमध्ये देखील पोहोचलाय हे मात्र नक्की आहे। घराणेशाही म्हणण्यापेक्षा लोकांनी हा आम्हाला स्वीकारलेला आहे। लोकांचा आग्रह, आता धीरज देशमुख असतील किंवा शरण पाटील असतील, लोकांच्या आग्रह करता ह्याला पक्षानं आपण त्यांना आम्हाला उमेदवार दिलेला आहे। लोकांची प्रचंड असं म्हणजे लोकांनी मान्य केलेलं आहे। आणि घराणेशाही म्हणण्यापेक्षा आज आम्ही जे तळागाळात काँग्रेसचं काम करतो एक आम्हाला शिकवण आहे। आज जर आपण माहिती घेतलात तर आम्ही मंडळी युथ काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा आमचे सर्व बरेचसे मेळावे असतील, आम्ही लोकांचा संपर्क ठेवून आज आमच्या या भागातल्या लोकांनी, आमचे सर्व सरपंच असतील, सर्व सहकाऱ्यांनी पक्षाकडे विनंती केलं की आपण शरण पाटलांना उमेदवारी द्यावं। आमचे सर्व युवक कार्यकर्ते त्यांनी विनंती केलं पक्षाकडे। मग साहेबांना आम्ही तयार नव्हतो लढवायला, लोक म्हणले नाही बिलकुल आपण आणलं पाहिजे त्यांना। हे घराणेशाही हा थोडासा मुद्दा असं मला वाटतं की लोकांनी स्वीकारला असेल तर मला वाटत नाही काही अडचण आहे त्याच्यामध्ये, लोकांच्या मनामध्ये आहे। आसिफ पटेल, सी 24 तास, लातूर।